बातमी पुढची आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या संदर्भात अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावरती आहे आणि आज ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। मात्र त्याआधी शहा यांनी मध्यावधी संदर्भात स्ट्रॉंग मेसेज दिलाय। महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुका झाल्या तर आम्हाला लढावंच लागेल, मैदान सोडून तर जाता येणार नाही ना, असं सुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। काल पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि युतीतला वाढता तणाव या संदर्भामध्ये आज शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। अमित भाई, महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आपकी मुलाकात के पहले ही मिड-टर्म पोल पर बात की कि अगर कोई उनको मजबूर कर देता है तो मिड-टर्म पोल के लिए वो तैयार है। शिवसेना ने भी जवाब दिया। राष्ट्रपति चुनाव के मुद्दे पर आपकी मुलाकात होगी ऐसा माना जा रहा है। ऐसे इसमें इस बयान को और बाकी चीजों को कैसे देखा जा सकता है? देवेंद्र जी का बयान ऐसा नहीं था। देवेंद्र जी का बयान ऐसा है कि मिड-टर्म पोल आता है तो हम तैयार हैं, तो भाग जाए क्या मैदान से? लड़ना ही पड़ेगा, जीतना ही पड़ेगा और जीतेंगे भी। मगर मैं बता देता हूं, ये सरकार 5 साल समाप्त करेगी। तर अमित शहा आज मातोश्रीवरती जाणार आहेत आणि या संदर्भामध्ये ऋत्विक भालेकर आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, काय नेमकी चर्चा होऊ शकते आज मातोश्रीवर? अमोल, सर्वांचं लक्ष लागलेली आज जी बैठक आहे अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बैठक आज दुपारी 12 वाजता मातोश्री येथे होणार आहे। आज अमित शहा हे मुळातच राष्ट्रपती निवडणुकाचा उमेदवार जो आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। राष्ट्रपती उमेदवार अजून जाहीर केलेला नाहीये भाजपकडनं। त्याचबरोबर शिवसेनेने मोहन भागवतांनंतर स्वामीनाथन यांची मागणी केलेली आहे उमेदवार म्हणून, परंतु भाजपकडनं कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाहीये। नेमकं या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी कोण उमेदवार असेल यावर एक चर्चा आज या दोन्ही नेत्यांमध्ये होऊ शकते। अमोल, धन्यवाद ऋत्विक दिलेल्या या माहितीबद्दल। तर या सगळ्या बातमी संदर्भात अपडेट तुझ्याकडून आज आम्ही दिवसभरामध्ये घेत राहू।